नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे बकऱ्याच्या पायाची भाजी। ते मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता हे आपण पाय टाकून घेऊया। थोडी हळद, 1 चम्मच मीठ, 1 तांब्याभर पाणी आणि सर्व खडे मसाले आहेत हे। आता आपण कुकरला ढक्कन लावून घेऊया। बघा, कुकरला ढक्कन लावलेलं आहे मी। आता आपण गॅस ऑन करू आणि त्याच्यावरती कुकर 4 शिट्ट्या होईपर्यंत ठेवून द्यायचं। इथं मी भाजीचा मसाला भाजून घेतलेला आहे। खोबरं, काळं फूल, धने, खडा मसाला आणि कांदा, सर्व मसाले आता मी पाट्यावरती वाटून घेणार आहे। पाट्यावरती मसाले वाटल्याने भाजीची चव चांगली येते। मसाले बारीक वाटून झालेले आहेत बघा। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। अद्रक लसूण बारीक करून घेऊया पाट्यावरतीच। बघू शकता अद्रक लसूण बारीक झालेली आहे। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊया। गॅस ऑन करते। भाजीसाठी मी मातीचं भांडं घेतलेलं आहे भाजी बनवायला। मातीचं भांडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकते मी। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकूया। लाल तिखट 1 चम्मच, पाट्यावर वाटलेला मसाला। मसाला चांगल्यापैकी परतून घेऊया आपण। छान वास येतोय, बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। मसाले भाजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं वरतून। पाणी मी गरम टाकलेलं आहे, थंड नाही टाकलेलं आहे। बघा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे बकऱ्याचे पाय बॉईल करायला ठेवले होते कुकरमध्ये, ते टाकून घेऊया याच्यामध्ये। आता याला छानपैकी मिक्स करून घेऊया। मिक्स करणं झालेलं आहे। आता याच्यामध्ये जे पाणी होतं कुकरमध्ये ते टाकून घेऊया याच्यामध्ये, भाजीसाठी रस्सा किंवा गिरवी। वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। याच्यावरती झाकण लावून 5 मिनिटं ठेवून देऊया। 5 मिनिटं झालेले आहेत। बघू शकता भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। असेच टेस्टी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भाजी कशी झाली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा।